हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज माझी सकाळ होती मॉर्निंगची, जी आहे की मनालीमध्ये. उठली वगैरे, फ्रेश वगैरे झाली आणि मी पहिला तर व्ह्यू घेतला मॉर्निंगचा, बिकॉज खूप सुंदर आणि ब्युटिफुल व्ह्यू होता. आणि थंडी तर बापरे एवढी होती ना की तोंडातून वाफा सुटत होत्या. सो उठले वगैरे, फ्रेश झाले आणि निघाली. परत आम्ही जाणार होतो आज सिसू अटल टनल आणि एक ग्रामफूसाठी, बिकॉज ग्रामफूमध्येच आम्हाला स्नो भेटणार होता. बाकी जागी स्नो नाहीये एवढा, अजून स्नोफॉल काय झालेला नाहीये मनालीमध्ये. तिकडनं आम्ही सर्वजण निघालो, सर्वांची कॅब ही निघाली आणि पहिलं तर आम्ही सर्वजण गेलो कॉस्ट्युम घ्यायला, बिकॉज स्नोमध्ये आम्ही मस्ती करणार तर आमचे कपडे मागतील वगैरे. सो आम्ही घेतले कॉस्ट्युम आणि निघालो ग्रामफूकडे. आणि तुम्ही ग्रामफूला येत असाल तर खरं सांगते की तुम्ही ना गरम कपडे वेअर करा. आम्ही नव्हते केले, आम्ही फक्त आमचे जे वेअर केलेले कपडे होते त्यात जॅकेट वगैरे काहीच नव्हतं. आणि तुम्ही गेल्यानंतर ATV खरंच घ्या, बिकॉज ग्रामफूला जायला ट्रेक करावा लागतो. कारण की 4x4 जी आहे ती तुम्हाला वरती सोडणार नाहीये. तुमची जी पण कॅब असेल ते काहीच वरती सोडणार नाही, तुम्हाला ATV करावीच लागणार आहे. ती केल्यानंतर तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला त्याच्याबरोबर ना कॉम्प्लिमेंटरी स्केटिंग आणि जे आहे ट्यूब राईड ते तुम्हाला घ्यायचं आहे, बिकॉज त्याचे वेगळे चार्जेसही घेतात. पण ते तुम्ही पे नका करू, बिकॉज तुमची जी अमाऊंट असेल 3,500 जी पण अमाऊंट असेल त्यामुळे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ह्या 2 गोष्टी भेटून जातील. आरामात बार्गेनिंग करा, खूप स्वस्त होऊन पण जाईल. तिकडून आम्ही ॲक्टिव्हिटीज करून निघालो सिसू साईड, बिकॉज सिसूला आम्ही नव्हतो गेलो. सिसूला एवढं काही खास नव्हतं, बिकॉज स्नो नव्हता पडला आणि स्नो पडल्यावरती खालती खालती पण स्नो येतो. तो ग्रामफू बंद होतो, मग तुम्हाला सिसूला स्नो बघायला भेटेल जर तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येत असाल तर. त्यानंतर आम्ही तिकडून दमून वगैरे सर्वजण निघालो. आम्ही तर पहिलाच निघालेलो, बट बाकी लोक आमच्या पुढे निघाले, बिकॉज आम्ही सिसूमध्ये थोडा जास्त वेळ लागला आम्हाला, तो त्यामुळे. सो आम्ही निघालो सर्वजण कॅबमधून रूमला. सो असा होता आमचा आजचा दिवस. आजसाठी एवढंच. पुढे भेटूया मणिकरण आणि आपण जाऊया कुल्लूसाठी. तर मिळूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.